आई मला फसवले, मला बोलून घेतलं, बंगलं केलं की माझ्या पोराला. त्यांना बंगलं करून मिरवणूक काढत अख्खा गाव कोथरूडपर्यंत इथपर्यंत अख्खा वाडवाडी दाखवायचं. एकूण 6 आरोपी अटक केलेला आहे, त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत. अजून 4 आरोपी अटक करणं आहे. माझं घर मोकळं झालं. इथं 10 मिनिटं द्यायचं ना तर वरून फेक. एसएनडीटीच्या मेट्रो स्टेशन पासून ते ना फरफटत नेत होते त्याला 5व्या मजल्यापर्यंत. त्या जीव जायला लागला होता, तरपडत होता. त्यांची मुलगी पळून गेली आणि ते दोष ह्याच्यावर टाका. मला पवार साहेबांचा सपोर्ट आहे. त्या मुलीला का वारंवार भेटायला येतो या कारणावरून त्याला ते मारणार आहे. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती आली. नागेश संजय जाधव, वय अवघ 23 वर्ष, राहणार वडारवाडी, शिवाजीनगर. हा तरुण शनिवारी 14 मार्चला सायंकाळी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूडमधील मेगा सिटी परिसरात गेला होता. दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे ते फोनवर बोलत असत. मात्र मुलीला वारंवार का भेटतो या कारणावरून मुलीच्या कुटुंबियांना संताप आला. सायंकाळी सुमारे 8च्या सुमारास नागेशला इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आलं. तेथे काही महिला आणि पुरुषांनी मिळून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत नागेश खाली पडलेला असताना त्याच्या कुटुंबियांना फोन करून तुमचा मुलगा मेगा सिटी येथे आहे, 10 मिनिटात त्याला येऊन घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ अशी धमकी देण्यात आली होती. घाबरलेल्या कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी नागेशची आई सुरेखा जाधव यांच्या फिर्यादीवरून 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता. तेव्हा तू या मुलीला भेटायला काय येतो या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी, आईवडील, चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाणी केलेली होती आणि तो त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला होता. त्याला ससूनला शिफ्ट केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे. या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 6 आरोपींना अटक केलेलं आहे, त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत. अजून 4 आरोपी अटक करणं आहे. त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत आहे. आम्ही संध्याकाळपर्यंत पुढच्या 4 आरोपींना अटक करू. शनिवारी संध्याकाळी कोथरूड येथील मेगा सिटीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. हा मृत्यू होता की नक्की काय झालं याचा तपास पोलीस करत होते. मात्र मेगा सिटीच्या 7व्या मजल्यावर नागेश जाधव या तरुणाचा खून करण्यात आलेला होता. 10 लोकांच्या विरोधात तक्रार दिलेली. आता नागेशच्या आईसोबत चर्चा करणार आहे नक्की काय झालं होतं. कारण ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस नागेशच्या आईला एक फोन आला आणि फोन करून त्यांना सांगितलं की 10 मिनिटात इथं या, नाहीतर 7व्या मजल्यावरून तुमचा मुलगा आम्ही खाली टाकून देऊ. ज्यावेळेस नागेश जाधव यांच्या आई सुरेखा जाधव तिथं गेल्या त्यावेळेस त्यांनी काय पाहिलं आणि काय नक्की हे सगळं प्रकरण होतं, त्यांना याबद्दल काही माहिती होती का, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. शनिवारी किती वाजता तुम्हाला फोन आला होता आणि कुणाचा फोन आला होता? 8:30 वाजता. माझ्या पोराच्या मोबाईलवरूनच केलं होतं त्यांनी. आणि त्यांनी बोलवलं की हे तर 10 मिनिटं द्यायचं ना तर वरून फेकून दे. काय कोण होतं समोर फोनवर बोलणं? काय त्याचं नाव काय माहित आता, पण तिथं गेल्यावर पण त्यांनीच मला शिवे दिलेलं आहे. काय म्हणजे आता मला सुरुवातीपासून सांगा की तुमचा मुलगा शनिवारी कुठे होता, त्याला फोन मेसेज का कोणाचे आले का, मग तो तिथं कसा गेला, काय नक्की घडलं होतं? म्हणजे त्याला मी विचारलं, ते मॅसेज आलं का नाही ते पण मला माहित नाही. त्याला मी विचारलं की बाबा एवढा लांब का गेलता. आई मला फोन करून बोलून घेतलं, एवढं बोललंय मला. हे कधी बोलला? ते त्या जीव जायला लागलो होता, तरपडत होता. मग मी त्याचा हातावर माझ्या गळ्यात पडला. तेव्हा ते माझं पोरग सांगितलं. मी विचारलंय बाबा एवढा लांब का गेलता तू, कशाला एवढं मार खाल्ला. आई मला फसवले, मला बोलून घेतलं त्यांनी, असं बोललाय त्यांनी मला. तेव्हा मी ते बोलले. तुम्ही त्याला इथं घरी किती वाजता आलता शनिवारी? तो कधी शनिवारी तिकडे जाण्याच्या आधी तिकडं ते किती 2:30 इथं आलता ना तो? हाफ डे होतं त्याचं शनिवारी. दुपारी आला तसं ते माझं नातू संघ खेळतच इथंच होता. 7 वाजेपर्यंत खेळत बिळत इथं ते पोरा संघ. नंतर हातपाय धुवून आला, आवरला आणि बसला. मी म्हटलं पाणी भरते अण्णा तू इथं बस. मग एवढं सांगितलं, मी वरती गेले. ते निघून गेलाय. मग मॅसेज आलं ते काय तेवढं माहित नाही मला. नंतर त्यांनी सांगितलं मी विचारल्यावर. आता ज्यावेळेस तुम्हाला तिकडनं फोन आला की तुम्ही तिथं या, तिथं काय काय घडलं ते सविस्तर सांगा.
मग तिथं मी गेले ना, माझं पोरग मारून टाकलं होतं, आडवं पडलं होतं माझं पोरग. बघून मी गप झाले तरी मला शिव्या देत होते ते. काय म्हणत? की तुमच्या आईला बहिणीला ये आणा. आणि मला म्हणलं की इथून दाखवले मला, इथून बघ तुझं पोरग इथं प्यायला आला होता आणि इथून उडी मारला असं आम्ही सांगू, आमच्यावर काय येणार नाही असं बोलल्यात मला. काय म्हणजे आता कोणाच्या फोनवरून त्याला फोन आला होता, मेसेज आला होता? मॅसेज त्या पुरीच्या मोबाईलवरनं त्याला आलंय. मला फोन आलाय माझ्याच पोराच्या मोबाईलवरनं त्यांनी केलेलं होतं. मला असं दम देऊन बोलवल्यात. बरं, आता त्या मुलीच्या विषयी तुम्ही म्हणतात, नागेशचे आणि त्या मुलीचे यापूर्वी काही कॉन्टॅक्ट होते का? ते एकमेकाशी बोलत होते का? किंवा त्यांची मैत्री होती का? तुम्हाला माहिती का? मग ते काहीच माहित नाही मला. मला एवढंच म्हणायचं, मैत्रीण असलं असतं तर 2 वर्ष दम काढला असता का तो? 2 वर्ष काहीच नाही झाल्यानंतर आताच अचानकच व्हायचं म्हणलं तर त्यांची मुलगी पळून गेली आणि ते दोष ह्याच्यावर टाकले. 2 वर्षाचं म्हणता म्हणजे 2 वर्षापूर्वी काही घडलं होतं का? घडलं म्हणजे ते थांबलेला होता, कामाला जातो होता, पाऊस येतो म्हणून साईडला थांबलो. ही कधीची घटना आणि कुठं घडली? ते 2 वर्ष तिकडच त्या कॉलेज, या कॉलेज त्या कॉलेज ते पोरगी निघाली बाहेर, आमच्याच पोरीला बघतो म्हणून माझ्या पोराला मारून चौकीत दिलं होतं. अच्छा, म्हणजे आवाज गोळा याच घरच्यांनी? याच घरच्यांनी. मग आत्ताचे कसं आहे, आता अचानकच बोलवून घेतल्यात, फसवल्यात माझ्या पोराला. आणि त्या हिशोबात त्यांनी कपडे ना ठेवता एवढं मारल्यात ना, त्यांचं पण कपडे काढून मिरवणूक काढायचं आणि त्याला शिक्षा द्यायचं. जीवाबरोबर जीव पाहिजे, त्यांना सोडायचं नाही. तुम्हाला माहिती आहे कोणाकोणावर तुम्ही कोण कोण होते त्यांचे काय? सगळे नाते, शिंदे नातेवाईक म्हणजे सगळे त्यांचेच आहेत. त्यांचेच ते बघा, सगळ्या त्यांच्या घरचेच आहे, ते नातेवाईकच त्यांचंच आहेत. अख्खा टेरेस भरलेलंच आहे त्यांचं. घरात कोण कोण असतं? माझ्या घरात माझी पोरींचं लग्न झालंय. माझं पोरग, मी आणि सासू, तिघच आहे आम्ही. या तुमच्या सासू, माझं पोरग एकच आहे. माझं घर मोकळच झालंय. मला कोण बघणार आहेत का आता? मग ते न्याय पाहिजे मला. माझं पोराचं कसं झालंय त्याच हिशोबाने तुम्ही करायचं. या तुम्ही सोबत गेलते त्यांच्या? आम्हीच दोघी गेला साहेब. पोरगा 7:30 वाजता आमच्या समोर होता. आम्ही कपड्यात होताना 7:30ला इथं आम्हाला दिसला नाही. त्याच्यानंतर 8:30 सव्वाला त्यांचा फोन आला की नागेशच्या मोबाईलवरनच त्याच्या हातातला मोबाईल घेऊन त्यांनी फोन केला आईला की तुमचा पोराला आम्ही खूप मारलेला आहे, तुम्ही अर्जंट 10 मिनिटात आला तर तुमचा मुलगा तुमच्या हातात देईन, नाही आला तुम्ही 10 मिनिटात नाही पोच झाला की टेरेसवरनं खाली टाकून देईन म्हटला. मग आम्ही घाबरून दोघे पहिला गेला. त्याच्यानंतर आमचे 3 पोरं होते, त्यांना फोन करून त्यांना पण नेलं आम्ही. तर पोरगा उघडा नागडा पडलेला होता. मग 2 पोलीस आलते खाली जिन्यात आम्ही घेऊन येताना. त्याने म्हणलं की कपडे तरी काला त्याच्या अंगावर मोकळाय. तर त्या ओढणी आईच घेऊन आम्ही त्याच्या अंगावर टाकलं, तरी मुलीच्या आईने काय केले, ते ओढणी काढून फेकून दिली आणि त्याच्या समोर पोलिसांसमोर आमच्या समोर 2 लातात दिली ती तसल्या मुलावर पण. आणि खाली आणलं. आईला म्हंटल असं काय झालंय बाळा, काय झालं म्हंटल की आईने मम्मी मला त्याने मेसेज केला मुलीने, मी आला आणि तुला कायशाने मारलं बाळा, खुर्च्या टाकल्या ते काय काय त्यांच्या हातात होता त्याच्याने त्याने मारलं. एवढं 3 शब्द सांगितलं की त्याचा पूर्ण वाचच गेला. मग आणि तिथनं रत्नाला आणला. त्याने काय तपासणी केलं तर म्हणलं आमच्या इथनं होणार नाही, कुठं न्यायचं, मोठ्या हॉस्पिटलला न्या. ससूनला जाऊस तर त्याचा ससून मध्ये न्यायला जीव गेला. आता मागणी काय तुमची? आमचं म्हणणं काय, हे मुलाला जसं मारले त्यांनी बोलून घेऊन मेसेज करून, तसा त्यांना उघडा नागडा आणायचा आणि त्याच्या समोर त्या मुलीचा सुद्धा जीव घ्यायचा. आमचा जसा गेलाय मुलगा तसा त्यांच्या घरातला घटना घडायला पाहिजे आणि आमच्या समोर त्यांचं मिरवणूक काढायचं उघडा नागडा. तुम्ही याच्या विरोधात आता पोलिसांत तक्रार गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांचं काय म्हणणं आलं? पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना पण माहिती नव्हता आणि हे समजा समोर आले, त्यांना सुद्धा हे समजा घटना नंतर पोलिसांना सुद्धा कळले. मग त्याच्या पुढचं ते पोलिस आता निर्णय घेऊन आमचं जे काय घडलेलं आहे हे समजा दक्कल तुम्ही घ्यायचं पोलिसांनी. आमच्या विरोधात त्यांनी कसं आहे की आमचं जसं केलंय की तसं त्यांचं व्हायला पाहिजे, उघडा नागडा त्यांना मिरवणूक काढायचंय. आमचा अपेक्षा असा त्यांना सजा भेटायला पाहिजे. नक्की आपण वस्तीतील काही महिला आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नागेश जाधव हा जो तरुण होता तो एफसी रोडच्या एफसी कॉलेजच्या पाठीमागची जी वडारवाडी वस्ती आहे, जुनी वडारवाडी, तिथे एका चाळीत त्याचं घर आहे. नागेश जाधव सोबत त्याची आई आणि तो हे दोघच या ठिकाणी राहायचे आणि त्याचा स्वभाव नक्की कसा होता आणि त्या दिवशी काय झालं होतं सगळ्यांविषयी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया.
नागेश जाधव हा मुलगा कसा होता, त्या मुलीशी काही ओळख होती का त्याची, किंवा त्याचं नक्की कसा पद्धतीचा इथं वावरायचा तो? नागेश जाधव हा मुलगा चांगला होता, बिनव्यसनीचा होता. मेसेज केला म्हणून तो गेला. त्याला काय माहित होतं 17-60 लोक त्याला मारतात म्हणून. आणि आम्हाला न्याय पाहिजे. त्यांची आई एकुलती एक आहे, दोघं मुलींचं लग्न पाहिजे. गरीब आहे, नवरा मरून 1.5 वर्ष झाले. त्यांना न्याय पाहिजे. आणि आमच्या पोरांना बोंगळ करून कसं मारलं ना, त्यांचं सगळं पब्लिक समोर त्यांना मिरवणूक काढायचं आम्हाला. अजून तुमच्या सोबतचं कोणी होतं त्या दिवशी? तुम्ही या पुढे काय त्या दिवशी काय झालं होतं? नागेशला तुम्ही कधीपासून ओळखता? मला म्हणजे ना काय झालं, मला त्यांच्या नागेशच्या ह्याच्यामधनं ना फोटो आला होता की त्याला तेव्हा ना कपडे होते अंगावर. आणि मी फोटो आलता म्हणून आहे ना मी लगेच गेलो होतो. तर तिकडे काय झालं, त्याला अक्षरशः भुंग केलं होते. फरफडत त्यांना जिनोवर नेत होते. त्याला फरफडत मेट्रो आपलं SNDTच्या मेट्रो स्टेशन पासून ते ना फरफडत नेत होते त्याला 5व्या मजल्यापर्यंत. तर आहे ना त्यांचे काय मुलं मारत होते. तर आम्ही गेलो तर मुलं शांत झाले. तर त्यांची आई काकू वगैरे त्यांचे कोण कोण आहेत ना सगळे त्याला धुवून काढत होते. तर तो अक्षरशः मुंगा होता. तर ते आणि 2 कॉन्स्टेबल पण होते, पेट्रोलियम साठी आले होते. ते सोसायटीवाल्यांनी कंप्लेंट केले होते. गवळी आणि दळवी होते कॉन्स्टेबल. तर ते त्यांचे पण ऐकत नव्हते. आम्ही ना काय म्हणत होते की पवार साहेबांचा आम्हाला ते PSI होते तिकडं, पवार साहेब म्हणून आहे त्यांचं, की आम्हाला पवार साहेबांचा सपोर्ट आहे ते असं बोलत होते. आणि ते पोलिस पण यांना जर साईड तेव्हा एका लेडीज कॉन्स्टेबलला कॉल केला असता तर यांना जरा थोडंफार तरी वाचला असता. तर ते लेडीज कॉन्स्टेबलला पण फोन केला नाही, काय नाही. तर त्याचा डायरेक्ट जीव गेला त्या दिवशी. आणि अक्षरशः त्याला पाठीमागनं मारत होते. आणि लेडीज आहे ना आमच्या अंगावर पण येत होते. तू नागेशला कधीपासून ओळखतो? मी नागेशला लहानपणापासून ओळखतो. आम्ही संघट फिरायचो. काय याच्यासाठी कुठं पण मित्र होता आमचा. तुझा चांगला मित्र. हो. आता मला सांग, ज्या मुलीच्या फोनवरून मेसेज आला असं म्हणतात, त्या मुलीची आणि नागेशची काही जुनी ओळख होती का, मैत्री होती का? म्हणजे काय झालं, गेल्या वर्षी आहे ना, पहिल्या वर्षी आहे ना होता संबंध त्याचा. मित्रमैत्री म्हणून बोलायचे ते. मग मित्रमैत्रीण बोलायचे. गेल्या वर्षी पण त्याला खूप मारले होते. आणि 30-40 पैसे घेतलेले त्याच्याकडनं. पैसे घेतलेले तेव्हा एवढं काय मारले नव्हते, 40-40. आणि आहे ना त्यांची मोठी पोरगी आहे ना पळून गेली होती. तर ती पळून गेली 3 दिवस अगोदर. आणि आम्ही गेलो होतो तिकडे. तर काय सांगितलं, माझी मोठी पोरगी पळून गेली, आम्ही त्यासाठी त्याला मारतोय. त्यासाठी त्याला मारतोय. आणि त्याच्या मेसेज मधनं आहे ना काय केले होते त्यांनी, आपल्या ईश्वरी नाव आहे त्या मुलीचं, लहान पोरीचं, माणिक पवार म्हणून आहे ना, तिने ना मेसेज बर्थडे माझा, नागेशने गुलदस्ता घेऊन गेला होता तिकडं. गुलदस्ता इथून जाताना तो गुलदस्ता घेऊन गेला होता. त्यावर ट्रॅप लावले होते. अवघड जागेवर आहे ना, अवघड जागेवर. माझ्याकडे लिस्ट पण आहे. आपल्या फॉल्कॉन फॉरेन्सिक टीमने तपास केली आहे. तर आहे ना ससून हॉस्पिटलमध्ये अवघड जागेची, आम्हाला माहित नाही अवघड जागेची इथं मारलेत, पण अवघड जागेची इथं मारल्यात, क्रॅक झाले तिथं. तो काय मेसेज आलेला होता, तो वाचला होता तुम्ही? कोणी वाचला? नाही मोबाईल काय, मोबाईल पण घेतलेत. आणि ना सोनं गळ्यातलं आणि बाली पण घेतली त्याची सोन्याची. सोनं बिनं सगळं घेतलं त्याच्याकडनं. आता नागेश कधी त्या मुलीबद्दल बोलायचं तुमच्याशी? नाही, कधीच नाही. त्याला आहे ना माणिक पवार म्हणून फोन आला होता. आणि आम्हाला पण माहित नाही, तिची जुना राग काढलाय. आणि ती मोठी पोरगी आहे ना पळून गेली. ती म्हणजे भेटली पण नाही, 3 दिवस अगोदर गेले. त्यांनी काय म्हटले की त्यांच्या घरातले कालच पळून गेले म्हणून. मित्र गमावलाय. हो, मित्र गमावलाय. आम्हाला तिची तर खूप वाईट आहे. कारण की आमच्या समोर अक्षरशः खूप बोंगळ्या अवस्थेत मारल्यात, अवघड जागेवर मारलेत. आम्ही नेत होतो तरी त्याला ना जिनावर ढकलून मारत होते. आणि सरकारकडनं पण आम्हाला तातडीची मदत पण पाहिजे. त्यांची आई एकुलती एक आहे, त्याच्या हातावर पोट होता. आता त्यांची आई कोणाच्या घरात जाणार, भीक मागणार का? चांगल्या कंपनीमध्ये पण कामाला होता, LIC मध्ये कामाला होता. किती वर्षापासून? आता 1-1.5 वर्ष झाले त्याला. अहो सर, आम्ही काय झालं, 1,06,000ची आहे ना गाडी बुक करून आलो. त्यांनी कॅश पैसे भरले. पाडव्याला गाडी येणार आहे त्याची. तर आहे ना, तर 5 वाजता त्याला 6-7 वाजता असं मेसेज आला आणि तो गेला. आम्ही दोघंच गाडी बुक करायला गेलो होतो. हो. तुम्हाला माहित होतं मेसेज आला? नाही, मेसेज आलेला त्यांनी काय सांगितलं नाही मला, काही सांगितलं नाही. मोबाईल पण त्यांच्याकडे आहे. आता ते आम्हाला 1,06,000 ते गाडीकडनं कोटारी व्हील्स आहे ना तिकडनं गाडी बुक केली. ते तर पैसे पाहिजे
आणि सरकारकडनं पण काही तातडीची मदत पाहिजे. हे नागेश जाधवचे कुटुंबीय होते. नागेश जाधवची आई असेल, त्याचे मित्र असेल, त्यांनी काय त्या दिवशी घटना घडली हे सविस्तर सांगितलेलं आहे. एक मेसेज आला, तो मेसेज आल्यानंतर नागेश जाधव कोथरूडला गेला, तिथं त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. आता आम्हाला न्याय हवाय. नागेश जाधवची जी आई आहे तिचं पोट हातावर आहे, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय आणि मदत सरकारने सुद्धा केली पाहिजे अशी मागणी आहे या कुटुंबियांनी केलेली आहे. आरोपींची नावं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वैशाली अनिल शिंदे, सुनीता अनिल शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, तुळशी योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनील शिंदे, पोपट शिंदे, योगेश शिंदे आणि अनिल शिंदे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.